नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फायनान्शियल कोच लक्ष्मीकांत. आज आपण बघणार आहोत की मुलांच्या एज्युकेशनसाठी आपल्याला किती पैसे वाचवायला पाहिजेत. म्हणजे नॉर्मली हा प्रश्न असतो की एज्युकेशनला सेव्हिंग केलं पाहिजे, पण बऱ्याच लोकांना हा अंदाज येत नाही की नक्की किती सेव्हिंग करावं आणि त्या अमाऊंटपर्यंत आपण कसं पोहोचू शकू. तर आज आपण बघणार आहोत की सेव्हिंग हे आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणा हे आपल्याला किती केलं पाहिजे. तर हा जो फॅक्टर आहे की आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत की ज्यांचा इम्पॅक्ट जो आहे तो महत्त्वाचा होतो. पहिल्यांदा म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ एज्युकेशन आहे ती आत्ता किती आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन फीजमध्ये जो इन्फ्लेशन होतोय, म्हणजे जी वाढ होतीये दरवर्षी, ती साधारण कितीनी होती. त्याच्यानंतर मग आपण किती रिस्क घेऊ शकतो हे पण एकदा बघायला पाहिजे, कारण त्याच्यावरच आपलं किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि कुठले इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आपण इन्व्हेस्ट करायचे हे त्याच्यावर ठरतं. त्याच्यानंतर आपण ज्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत त्या प्रॉडक्ट्सचे रेट ऑफ रिटर्न किती आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गोष्टी म्हणजे की अजून आपल्याला एज्युकेशनसाठी इन्व्हेस्ट करायला किती काळ मिळतोय. तर आज आपण एक एक स्ट्रीमच्या बाबतीत हे डिटेल्समध्ये पाहू. आता पहिल्यांदा जर का बघायचं झालं तर आपण बीटेकचं बघू. तर बीटेकमध्ये जर का बघितलं तर IITची आत्ता 2019 साली, आता ह्या ज्या फीज आहेत ह्या ॲप्रॉक्स आहेत, म्हणजे आणि मी थोड्या हायर सेट धरल्या आहेत आणि मी ओपन कॅटेगरीमध्ये त्यातल्या त्यात हायर साईड, म्हणजे कसं होतं की समजा IIT पवई आहे आणि IIT दिल्ली आहे, तर मग मी त्यांच्यामध्ये ज्यांची प्राईस जास्त आहे, कॉस्ट फीजची जास्त आहे ती धरली आहे. त्याच्यानंतर मी 4 वर्षाची फी एकत्र धरली आहे, म्हणजे साधारण तुम्ही म्हणाल की 8 सेमिस्टरची फी जी आहे ती मी एकत्र करून धरली आहे. तर आज त्या 2019 प्रमाणे IITची जी फी खर्च येईल 4 वर्षात तो साधारण 9,95,000 होईल आणि 10 वर्षानंतर ते 9,95,000 साधारण 19,57,000 होईल. तसंच नीटची जर का आपण फी बघितली 2019ला तर 13,44,000 होते. नीट आणि IITमध्ये थोडा फरक पडतो आणि ती जर का 10 वर्षांनी ही जी 13 लाख आहेत ते साधारण 7% जर का इन्फ्लेशन धरलं तर साधारण 26,43,000 होईल. त्याच्यानंतर मग जर का आपण बाकी जर का इन्स्टिट्यूशन बघायचं झालं की जिथे बीटेक होऊ शकतं, तर त्या ठिकाणी आपल्याला आत्ताची जी फी आहे ती साधारण 9 लाख आहे आणि 10 वर्षानंतर 7% इन्फ्लेशननी ते साधारण 17 लाखापर्यंत जाईल. आता आपण हे पैसे मॅनेज कसे करायचे ते बघणार आहोत. जर का IITमध्ये मुलगा जातोय आणि त्यासाठी आपण लोन काढतोय 10% रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि जर का आपण 8 वर्षासाठी जर का लोन काढलं तर साधारण त्या लोनचा हप्ता जो आहे तो साधारण 29,695च्या रेंजमध्ये बसेल. आणि हेच जर का आपण लोन काढायच्या ऐवजी आपण ह्या वर्षीपासनं 10 वर्ष SIP मध्ये सेव्ह केली आणि अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये सेव्ह केले की जिथे 12% रिटर्न मिळेल, तर आपल्याला साधारण जो SIP पर मंथ द्यावी लागेल ती साधारण आपल्याला 8,507 रुपये तुमच्या जो आहे तो तुम्हाला साधारण त्या ठिकाणी द्यावा लागेल. त्याच्यानंतर जर का इथे बघितलं की आपण नीटची जर का फी बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला SIP आहे लोन काढलं तर आपल्याला 40,000 रुपयाचा हप्ता बसेल आणि तेच जर का आपण SIP मध्ये इन्व्हेस्ट केली 10 वर्ष तर आपल्याला 11,500 रुपये पर मंथ SIP होईल. त्याच्यानंतर जर का बघितलं तर आपण बाकी इन्स्टिट्यूशनमध्ये जर का बीटेक करायचा निर्णय घेतला तर लोन साधारण आपल्याला हप्ता बसेल 26,000 रुपये महिना 8 वर्षाकरता आणि SIP आपली 7,500 बसेल. त्याच्यानंतर जर का आपण MBA बघितलं तर MBAमध्ये टॉप 5 ज्या IIM आहेत त्याची सध्याची फी आहे मागच्या वर्षीची अप्रॉक्सिमेटली ती साधारण 24 लाख आहे आणि ही 24 लाख जी फी आहे ती 10 वर्षांनी इन्फ्लेशन वाढून साधारण 47 लाखापर्यंत पोहोचू शकते. तसंच IIM बाकीचे जे आहेत त्यांची फीची रेंज साधारण 20,50,000च्या रेंजमध्ये आणि ती साधारण 40,32,000ला पोहोचू शकते. त्याच्यानंतर बाकी इन्स्टिट्यूट्स आहेत जसं सिम्बॉयसिस मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट आहे पुण्याजवळ, तर त्याची साधारण फी आहे तर साधारण 21 लाख रुपये त्याची कोर्सची फी आहे आणि ती जर का साधारण धरली तर आपल्याला 39 लाख रुपये 10 वर्षांनी होईल. तर ह्यासाठी जर का आपल्याला इन्व्हेस्ट करायचे झाले तर आपल्याला साधारण 17,000 ते 20,000च्या रेंजमध्ये आपण महिना SIP केली तर आपण त्या 10 वर्षात ह्या फीजच्या रेंजपर्यंत आपण पोहोचू शकू. त्याच्यानंतर जर का आपण लोन काढलं तर ह्याच केसमध्ये आपल्याला साधारण 60,000 ते 71,000 रुपये महिना हप्ता बसू शकतो, तो साधारण लोनचा बसू शकेल. त्याच्यानंतर जर का आपण MBBSचं बघितलं तर MBBSचं सगळं कॉस्टिंगच खूप वेगळं आहे.
म्हणजे ज्या पॅरेंट्सना स्वप्न आहे की त्यांच्या मुलांनी डॉक्टर व्हावं, त्यांनी ह्या स्लाईडकडे खूप मन लावून बघावं, कारण हा बऱ्यापैकी रिअलिस्टिक डेटा आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजची जी फी आहे IIM दिल्लीची, ती साधारण पूर्ण कोर्सला फी जी लागते ती साधारण 1 लाख रुपये होईल. त्याच्यानंतर टॉप कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये जर का नीटचे स्कोर चांगले असतील तर साधारण 4 वर्षाचा खर्च हा त्यांचा जो आहे तो 80 लाखापर्यंत जाईल. पण तेच जर का नीटमध्ये जर का स्कोर कमी असेल आणि प्रायव्हेट किंवा NRI कोटामधनं जर का कुठे ॲडमिशन होत असेल तर साधारण आजचीच कॉस्ट आहे ती 2,40,00,000 दरम्यान जाते. आणि 10 वर्षानंतरची जी कॉस्ट होते ती IIM दिल्लीची साधारण 1,96,000 होईल. त्याच्यानंतर टॉप कॉलेजेसमध्ये नीटमध्ये चांगल्या बऱ्यापैकी स्कोर असताना सुद्धा 1,57,00,000 रुपये होईल. आणि जर का तेच आपण 10 वर्षांनी जर का मॅनेजमेंट कोटा बघितला तर 4,72,00,000 रेंजमध्ये ती फी जाणार आहे. तर आता जर का आपण लोन आणि SIP म्हटलं तर गव्हर्नमेंट IIM दिल्लीचं म्हटलं तर 900 रुपयाचा SIP तुम्हाला पुरेल. त्याच्यानंतर जर का बाकीच्या MBBSचं जर का बघितलं तर साधारण तुम्हाला 2,38,000 हे तुमचा लोनचा हप्ता होईल आणि 68,000 रुपये हे तुम्ही SIP मध्ये सेव्ह करू शकाल. त्याच्यानंतर जर का मॅनेजमेंट कोटा बघितला तर महिना जो आपला इन्स्टॉलमेंट जातोय तो साधारण 7,16,000 रुपयापर्यंत जातोय. आणि SIP करायची झाली तर तुम्हाला साधारण 2 लाख पर मंथ SIP केली तर आपण 10 वर्षात साधारण 4 करोड रुपये सेव्ह करू शकू. आता ह्या फिगर्स मी मुद्दाम आज मांडले आहेत की कारण कसं होतं की आपण नुसतं मुलांचं चांगलं शिक्षण करू असा विचार करून फक्त नाही होत, त्याच्यासाठी आहे ना ॲक्शन प्लॅन पण तेवढाच रेडी पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पॅरेंट्स म्हणतात की नाही आपण तो काय होणार आहे ते ठरवू. तर आता आपण जर का फॉरेनचं बघितलं ह्याच केसमध्ये तर ॲब्रॉडची जी मास्टरची जी अमेरिकेचा जो साधारण खर्च आहे तो साधारण एक मास्टरचा 2 वर्षाचा 55 लाख रुपये खर्च येतो की जो 10 वर्षांनी इन्फ्लेशन धरला तर साधारण 1 करोडपर्यंत जाईल. हे मी साधारण इन्फ्लेशन आणि प्लस थोडं, कारण अमेरिकेचं इन्फ्लेशन हे आपल्यापेक्षा कमी आहे पण एक्सचेंज रेट हा जास्त आहे, त्यामुळे हे 1 करोड जे मी म्हणतोय यात 10 ते 15% प्लस मायनस होऊ शकतात. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जो खर्च आहे तो साधारण 62 लाखाच्या रेंजमध्ये येऊ शकतो 2 वर्षाचा. आणि 10 वर्षांनी हीच कॉस्ट साधारण 1.5 करोडपेक्षा थोडी जास्त होऊ शकते. तसंच जर का आपण युरोपियन नेशन्समध्ये बघितलं तर साधारण 61 लाख रुपये हा आत्ता खर्च येतो मास्टर करण्यासाठी आणि हाच 10 वर्षांनी साधारण 1,18,00,000 ते 20 लाखाच्या रेंजमध्ये हा खर्च होऊ शकतो. मग आता इथे जर का आपण त्यावेळी एज्युकेशनचं लोन घेतलं तर आपला महिना जो इन्स्टॉलमेंट आहे तो 1.5 लाखापासून ते 1,80,000 पर्यंत रेंजमध्ये राहू शकतो. आणि जर का आपण SIP केली तर आपल्याला SIP मध्ये 44,000 पासून 52,000 पर्यंत आपल्याला SIPचा इन्स्टॉलमेंट म्हणजे SIP आपल्याला करायला पाहिजे जर का आपण 12% रिटर्न धरतोय. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघायची काय, त्याच्यामध्ये कन्क्लुजन मला काय मांडायचे की जेवढं तुम्ही जे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग जे आहे ते तुम्ही जितकं लवकर कराल तितकं बरं. म्हणजे जर का आपण 10 वर्षाच्या ऐवजी या आधीच्या ज्या रिपोर्ट्स आपण जे स्लाइड्स बघत होतो त्याच्यामध्ये 10च्या वरची 12 वर्ष जर का केली तर तुमची SIPची अमाऊंट ही कमी होते. तसंच प्रमाणे की आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मुलगा लहान आहे किंवा मुलगी लहान आहे, अजून त्यांनीच ठरवलं नाही आहे त्यांना काय आवड आहे किंवा काय, आणि आपण आत्ताच कुठे निर्णय घ्यायचा. माझं मत असं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा तर निर्णय घ्या. तुम्ही एक जी कुठलीही अमाऊंट जी तुम्हाला शक्य आहे यापैकी धरून ती तुम्ही SIP तर सुरू करा. मग त्यांनी पुढे जर का डॉक्टर व्हायच्या ऐवजी इंजिनियर व्हायचं ठरवलं, इंजिनियरच्या ऐवजी MBAच्या ऐवजी अमेरिकेत शिक्षण जे काय आहे ना साधारण त्याला तुम्हाला सांगतो की ॲन ॲन ॲव्हरेज बघितलं तर हायर एज्युकेशनसाठी आपल्याला साधारण जे आहे ना 1 करोड ते 1.5-2 ते करोड 1 ते 1.5-2 करोडपर्यंत हा खर्च लागणार आहे. आणि माझ्यामध्ये तुम्ही विचाराल ना तर कधी सुरू करायला पाहिजे SIP मुलांच्या शिक्षणासाठी, तर मी म्हणेन की त्यांच्या जन्माच्या आधी. कारण कसं होतं आहे की मुलांच्या जन्म झाल्यानंतर तुमचा एक्सपेन्सेस तसा पण त्यांचा वाढलेला असतो. तुम्ही जितकं लवकर स्टार्ट कराल तितकं ते त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी चांगलं आहे. तर मला वाटतं की आज जो बऱ्याचपैकी एक जो जास्त चर्चेला विषय असतो की किती साठवायचे याच विषयाला मी हात घातला आणि तुम्हाला एक साधारण आयडिया आली असेल. थोडंसं प्रेशरही कदाचित तुम्हाला येईल की हे बघून की मला किती पैसे साठवायचे, पण नुसतं टेन्शन घेऊन किंवा प्रेशर घेऊन काम होणार नाही. आपल्याला ॲक्शन सुरू करायला पाहिजे. मला वाटतं ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आणि काही शंका असेल हे असेल तर मला नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ लाईक करण्यासाठी तुम्ही माझ्या या ह्याच्या व्हिडिओच्या
उजव्या बाजूला जो खाली सबस्क्राईब बटन आहे ते नक्की दाबा.